गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा. अभंग 1297. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. जन्मल्यांचे ते फळ अंगी लागो नेदी मळ, तुका म्हणे भले ज्याच्या नाव मानविले. विठोबाचे सेवक होऊन त्याची भक्ती करायची असेल तर जन्माला यावे, नाहीतर श्वान सुकर पृथ्वीवरती काही थोडी आहेत. अंगाला सत्व रज तम या त्रिगुणाचा तसेच अविद्या पाप यांचा मळ अंगाला लागता कामा नये, हीच खरी मनुष्य जन्माची फलश्रुती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या नामस्मरणाने भक्तीने सज्जन साधू झाले ते धन्य जन्म घेतात. 1298. घ्याजी माझा विचारोनिया विभाग, न खंडे हा लाग आहाच पणी. किती नेनो तुम्हा सहा ते कटकट, आम्हीच वाईट निवडलो ते. करविता कलह जीवाची साठी, हे तुम्हा ओखटी ढाळ देवा. तुका म्हणे धीर कारणा आपुला, तुम्ही तो विठ्ठला मायातीत. देवा माझ्या वाट्याला माझा विभाग सारासार विचार करून मला द्या. बरोबरच्या दिखाऊ समजुतीने माझ्या विभागाच्या मागणीचा पाठलाग तुम्ही टाळू शकणार नाही. तुम्हाला आमची कटकट किती सहन होईल हे कळत नाही. आम्ही मात्र वाईट म्हणून निवडलो गेलो. आमचे प्राण जाईपर्यंत तुम्ही कलह करता, ही तुम्हाला वाईट सवय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही माणसे आहोत म्हणून धीर धरतो. तुम्ही मायातीत आहात, तुम्हाला ते काय कळणार. 1299. आमुचे ठाऊके तुम्हा गर्भवास, बळीवंत दोष केले भोग. काय हा सांगावा नसता नवलाव, मैंदपणे भाव भुलवेनाचा. एका पळवुनी एका पाठी लावा, कौतुक देवा पहावया. तुका म्हणे जेणे असे चेतविले, त्याच्याने उगले कैसे नवे. 1299. देवा आम्हाला गर्भवास होतात हे तुम्हाला ठाऊक आहे, कारण आमच्या पूर्व बलवंत पापाची शिक्षा आम्हाला भोगावी लागते, हे सर्व तुमच्या सत्तेने होते. बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळी सोंगे घेऊन लोकांना भुलविता बद्दल काय सांगावे. भगवंता एकाला पळायला सांगून दुसऱ्याला त्याचा पाठलाग करायला सांगता, त्या दोघांची फजिती पाहून कौतुकाने हसता. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने हा गुंता केला त्याला तो उलगडणे शक्य नाही का. 1300. निर्दयासी तुम्ही करिता दंडन, तुमचे गाराने कोठे द्यावे. भाकितो करुणा ऐकती कान, उगले चिनी मौन धरिले ऐसे. दीनपणे पाहे पाय पिळवनिया, मंजुळा वचनी विनवितसे. तुका म्हणे गाठी मनाची उकला, काळजी विठ्ठला पाहतसा. हे देवा तुम्ही निर्दयी माणसाला त्याच्या निर्दयी वागण्याची शिक्षा करता. तुम्ही निर्दयीपणे वागता तेव्हा तुमच्याविषयी तक्रार कोणाकडे करावी. मी तुमची तळमळीने विनंती करीत आहे, तुम्ही ऐकत आहात तरी उसने मौन का धरले. आम्ही आपली भीड राखून दिनवाने आशेने आपल्या पायाकडे पाहत असतो आणि आमच्यावर दया करा असा मंजूळ शब्दात आपणास विचारत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता विचार कसला करता. मनातील गाठ उकला, मनातील अढी काढा, आता आणखी काय पाहता. 1301. नसतो की विलवाने, काही तुमच्या कृपादाने. हेची तयाची ओळखी, झाले टवटवीत मुखी. वाया जात नाही वचन प्रीतीचे ते काही. तुका म्हणे देवा सत्य येते अनुभवा. देवा तुम्ही कृपा केली असती तर मी असा केविलवाना उदास राहिलो नसतो. मुखावर टवटवी येणे हे पोट भरल्याचे तृप्तीचे समाधान आहे, असे लक्षण आहे. आपण जर प्रेमभराने गोड बोलला तर व्यर्थ जाईल का. तुकाराम महाराज म्हणतात, देवा याविषयी माझा हा खरा अनुभव आहे. 1302. झालो तवसाचे दास राहवनी काचे,
हे का मिळते उचित, तुम्ही नेना कृपावंत, सिंहाचे ते पिले, जाय घेऊन या कोले, तुका म्हणे नासे अम्मा म्हणविल्या दास. देवा, आम्ही तुमचे खरे दास आहोत, तरी दुबळे का आहोत हे उचित नाही, हे काय आम्हाला कळत नाही. सिंहाची पिल्ले कोल्हा घेऊन जाईल असे कधी घडेल का? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुमचे दास म्हणवितो तर आमचा नाश होणे योग्य आहे का? 1303. देवाच्या उद्देशे जेते जेते भाव, तो तो वसे ठाव विश्वंभर, लोभाचे संकल्प पळालियावरी, कैची तेथे उरी पाप पुण्या, शुद्धी भक्ती मन झालिया निर्मळ, कुश्चळी विट्टाळ वज्रलेप, तुका म्हणे ज्याचे तयासीच कळे, प्रांत येतो फळे कळो मग. 1303. देवाचे अस्तित्व आहे असा भाव असल्यावर त्या ठिकाणी भगवंतांचे व्यापक तत्व आहे. काम क्रोधादी विकारांचे संकल्प मनातून गेल्यावर पाप पुण्याचा ठाव ठिकाणा कसा उरणार? मन निर्मळ झाल्यावर होणारी भक्ती शुद्ध भावाची आहे. पापाचा विटाळ वज्रलेपासारखा कायम राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनाची शुद्धता ज्याची त्याला कळते, पाप पुण्याची फळे मात्र इच्छेप्रमाणे येतात. 1304. कडसणी धरिता अडचणीचा ठाव, मनोनी या जीव त्रासलासे, लौकिका बाहेरी राहिलो निराळा, तुझविन वेगळा नाही तुझा, संकोचाने नाही होत धनीवरी, उरवणी उरी काय काज, तुका म्हणे केले इच्छेची सारिके, नाही से पारिके येते कोणी. 1304. संसारात हे पाहिजे असे पाहिजे असा विचार करावा, तो शोक निराशा वाढत जातात. त्यामुळे मी त्रासून गेलो आहे आणि लौकिकापासून दूर जाऊन राहिलो. देवा, मला आता तुझ्याशिवाय कोणाचाही आधार नाही, तेव्हा तुझ्याजवळ सांगण्याचा संकोच केला तर माझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, त्यामुळे संकोच करता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या इच्छेप्रमाणे सर्व घडवून आणलेस, मला सर्वत्र तूच भरलेला दिसतोस, विश्वास परके कोणी नाही. 1304. 1305. हेची जतन करा दान, धरोनी चरण राहिलो ते, घ्यावी माझ्या हाते सेवा, हेची देवा विनवणी, आणिक काही न घाली भार, बहुत फार साकडे, तुका आत्मचा विनवी दास, त्याची आस पुरवावी. 1305. देवा, मी तुमचे चरण धरून राहिलो, मी तुमची माझ्यावर असलेली कृपादृष्टी अशीच देणगी म्हणून राहू द्या, याशिवाय दुसरे साकडे किंवा भार मी तुमच्यावर टाकीत नाही. माझी एवढीच विनंती करतो की मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी स्वतःला तुमचा दास म्हणवितो, म्हणून माझी एवढी इच्छा पुरवावी. 1306. आपल्याच फुंदे, जेते ते घेती छंदे, पडिला सत्याचा दुष्काळ, बहुफार झाली घोळ, विश्वाचे माठ, त्याचे कपाळी ते नाट, तुका म्हणे घाना मुळा तिरकी प्रदक्षिणा. आपल्याच अहंकारात दुराग्रहाने काही माणसे वागत असतात. सत्याचा अक्कल पडला आणि परमार्थात फार मोठा घोळ झाला. मिथ्या जगाचा अभिमान धरून वागणाऱ्याच्या पदरात दुःखाशिवाय काही पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, घाण्याचा बैल घाण्याभोवती गोलगोल फिरतो, त्याप्रमाणे मूर्ख मनुष्य जगातील सर्व तीर्थांना प्रदक्षिणा करतो, परंतु श्रीहरीच्या भक्तीचे ज्ञान त्याला नसते. तेच जीवनाचे साध्य आहे, ते त्याला कळत नाही. 1307. उद्योगाची धाव बैसली आसनी, पडिले नारायणी मोटळे हे, सकळ निश्चिंती झाली हा भरवसा, नाही गर्भवास येणे ऐसा, आपुली सत्य नाही अम्मा झिने, अभिमान तेने नेला देवे, तुका म्हणे चळे एकाची सत्य, आपुले मी रितेपणे असे. देहाचे मोटकुळे नारायणाच्या चरणी समर्पण केले, त्यामुळे संसाराची सर्व चिंता थांबली, पुन्हा गर्भवास नाही अशी निश्चिंती झाली. भगवंताने माझा देहाभिमान नेला, त्यामुळे मला स्वतःचे नाव ओळख उरली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या शरीराचे व्यवहार देवाच्या सत्तेने चालतात, म्हणून देवाविषयीचा अभिमान टाकून मी निवांत आलो. 1308. बहुतापुरे ऐसावान, आले धनगरासी, ग्यारे फुका मोले विन, नारायण न भुला, एका निवळल्या मने बरव्या काने सादर, तुका म्हणे करुणी अंती, निश्चिंती हे ठेवावी. 1308.
आमच्या घरी पांडुरंग हे परमार्थ रूपी वाण हे धन घरासी आले ते पुष्कळांना पुरेल इतके आहे लोक हो. हा नामरूपी माल आणि नारायण रूपी धन मोल न करता विनामूल्य घ्यावा. मी सांगतो ते लक्षपूर्वक ध्यान करून देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणतात शेवटी कोणत्याही प्रकारची चिंता राहू नये म्हणून नारायण रूपी धनाचा संग्रह करावा. 1309 माझी मज जाती आवरली देवा न व्हावा या गोवा इंद्रियांचा. कासया मी तुझा मनवितो दास असतो उदास सर्व भावे. भयाचीने भेने धरिले कास न पुरता आस काय थोरी. तुका म्हणे आपापली जतन कैसे कैचे थोरपण मग तुम्हा. माझी इंद्रिये माझ्या नियंत्रणात नाही. ती जर वश असती मी जीवाभोवती गुंता कशाला केला असता. मी स्वतःला तुझा दास कशाला म्हणविले असते. मी सर्व भावाने उदास होऊन राहिलो असतो. संसारातील सुख दुःखाच्या भयाने तुझी कास धरली आहे. तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस. तुझे थोरपण कसे वाढेल. तुकाराम महाराज म्हणतात आमची इंद्रिये आवरता आली असती तर तुमची काय गरज होती आणि त्या कामासाठी तुम्हाला थोरपण कसे प्राप्त झाले असते. 1310 विनवितो तरी आणितोसी परी. याचकाने तोरी दातयाची. आमुचेही काही असो द्या उपकार. एकल्याने तोरकेचे तुम्ही. न घ्यावी जी काही बहुसाल सेवा. गौरव तो देवा यत्न कीजे. तुका म्हणे नाही आमुची मिरासी. असावेसी ऐसी दुर्बळेची. आम्ही तुम्हाला विनंती करतो व जे मागतो तेव्हा याच कारणामुळे दात्याला थोरपणा असतो. ही रीत जगाला दाखवतो. त्यासाठी आमच्याकडून सेवक म्हणून सेवा घ्यावी. तुमच्यावर आमचे काहीही उपकार असू द्या. तुमचा आमचा काही संबंध जगाला दाखवा. तुम्ही एकटे राहिलेत तर तुमची थोरवी कशाची हो. आमच्याकडून तुम्ही अधिक सेवा करून घेऊ नका. दोघांचा गौरव होईल असे करा. वर्षानुवर्षे आम्ही दुर्बळच राहावे ही काय आमची वतनदारी नव्हे असे तुकाराम महाराज म्हणतात. 1311 एका ऐसे एक होते कोणा काळे. समर्थाच्या बळे काय नव्हे. घालूनी बैसलो मिरासीस पाया. जिंको देवराया संदेह नाही. केला तो नसंडी आता इकवाड कैवाड. वारी नये आड काम क्रोध. तुका म्हणे झाली आळसाची धाडी. नव्हती आली जोडी कळोसाच. एकदा एका काळात झाले तसे पुन्हा होणे नाही. पण कधी कधी स्थितीत बदल होतो. राजाचा भिकारी होतो आणि भिकारीचा राजा होतो. समर्थाच्या आशीर्वादाने आणि सामर्थ्याने काय होणार नाही. देवा मी आता पूर्वजांच्या सेवा परंपरेचा आश्रय घेऊन बसलो आहे. आता तुम्हाला प्रेमाने जिंकल्याशिवाय मुळीच राहणार नाही. माझा निश्चय अटळ आहे. तुमच्या माझ्या भेटीत अडथळा आणणाऱ्या विकारांचे निराकरण मी आपल्या सामर्थ्याने करीन. कारण आता तुम्हाला जिंकीन यात संदेह नाही. तुमच्या प्राप्तीचे रहस्य आणि उपाय मला माहीत नव्हते. तोपर्यंत मला आळसाने ग्रासले होते असे तुकाराम महाराज म्हणतात. 1312 झाले समाधान तुमचे धरिले चरण. आता उठावेसे मना येत नाही नारायण सुरवाडिकपणी. जेथे सापडले केने तुका म्हणे भोग गेला निवारला लाग. देवा तुमचे चरण धरले त्याने मनाला मोठे समाधान झाले. आता नारायणा तुझ्या चरणापासून दूर जावे असे वाटत नाही. कारण मोक्षाचा आयता ठेवा मला इथे मिळाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे माझ्या संचित कर्माचा भोग नष्ट झाला आहे. 1314 1313 मुखाकडे वास पाहे करोनिया आस. आता होईल ते शिरी मनोगत आज्ञाधारी. तुम्ही अंगीकार केला पाहिजे हे सार. तुका म्हणे दारी उभे याच कमी हरी. 1313 देवा मोठ्या अपेक्षेने तुमच्या मुखाकडे एकटक पाहत आहे. आता तुम्ही तुमच्या मनाने वाटेल ती आज्ञा करावी. ती मी निमूटपणे पालन करीन. पण तुम्ही मला आपलेसे केले पाहिजे हे फार महत्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या दारात भिकारी म्हणून उभा आहे. 1314 नाही माता भार तुम्ही घेत हा विचार. जाणोनिया केले दुरील अंगेस लाविले. आता बोलावे आवडी नाम घ्यावे घडी घडी. तुका म्हणे दुरी देवा कोटी ऐसी उरी. 1314 देवा
तुम्ही माझ्यावरील संकटांचा किंवा चरितार्थाचा भार तुमच्यावर माथ्यावर घेत नाही, हा तुमचा विचार आहे. हे जाणून मी दूर असलेला जवळ आलो आणि तुम्हाला चिकटलो आहे. आता तुमच्यापाशी आवडीने बोलावे व घडी घडी तुमचे नाम घ्यावे असे ठरवले आहे. तुमच्यापासून दूर जीवदशेने राहणे ही अवस्था चांगली नाही. माझ्या वाट्याला ती येऊ नये असे तुकाराम महाराज म्हणतात. 1315. माझे जड भारी आता अवघे तुम्हावरी, झालो अंकित धंकिला तुमचा मुकलो मागिला. करीतो जे काम माझी सेवा तुझे नाम, तुका पाया लागे काही नेदी नाम मागे. माझा सर्व भार देवा मी तुमच्यावर टाकला आहे. मी तुमच्या अंकित आज्ञाधारक आहे, त्यामुळे सांसारिक दुःखाला मागे टाकले आहे. आता तुझे नाम हीच सेवा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझ्या पायी लागून काही देत नाही आणि काही मागतही नाही. रामकृष्ण हरी पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.